साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरू झाल्या असतील तर महाविद्यालय का बंद ठेवण्यात आली, असा सवाल उपस्थित करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने 7 रस्ता येथील संगमेश्वर कॉलेज जवळ शासन निर्णयाच्या विरोधात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। सुरू करा, सुरू करा, सुरू करा, महाविद्यालय सुरू करा, सुरू करा, सुरू करा, या खाली डोकं वर पाय, महाविद्यालय सुरू करा, सुरू करा, सुरू करा, अरे शिक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, अरे बापाचं। कोरोनाची भीती घालून महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करण्याचा घाट राज्यातील महाविकास आघाडी सरकार करत आहे। वेळीच राज्यातील महाविद्यालय नित्य चालू करावेत, अन्यथा यापेक्षाही उग्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून देण्यात आला। गेली 10 महिने झालं महाराष्ट्र शासनाने कोणत्याही शैक्षणिक गोष्टीचा विचार न करता शाळा आणि महाविद्यालय अजूनही सुरू केलेले नाहीयेत। फक्त सुरू करावे अशा निर्णय राज्य सरकारच्या वतीने आणि मुख्यमंत्र्यांच्या वतीने येत आहे, पण कोणत्याही पद्धतीनं अजून शाळा आणि महाविद्यालय सुरू करण्यात आलेले नाहीयेत। तर ही शाळा आणि महाविद्यालय लवकरात लवकर सुरू करावी, अन्यथा अभाविप याहीपेक्षा मोठ्या पद्धतीने तीव्र आंदोलन करेल आणि यापुढे होणारं विद्यार्थ्यांचं नुकसानाची सर्वस्वी जबाबदारी हे शिक्षण मंत्री उदय सामंत, मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र शासनाचं असेल। आज काय आंदोलन झालं? आज विद्यार्थी परिषद हे महाविद्यालय सुरू करण्यासाठी, कनिष्ठ महाविद्यालय सुरू असताना सुद्धा पदव्युत्तर शिक्षणाच्या महाविद्यालय अजूनही सुरू नाही आहेत, ते सुरू करण्यासाठी आज अभाविप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये राज्यभरात राज्यव्यापी आंदोलन करत आहे। जे आता गेले 10 महिने झालं सगळे कॉलेजेस सर्व व्यवस्था ठप्प झाले होते, पण हळूहळू ते सर्व व्यवस्थित मार्गावर येत आहेत। पण आता सध्या 11वी 12वीचे कॉलेजेस चालू झाले आहेत। अजून मुंबईचे लोकल ट्रेन चालू करण्याचा सरकारचा विचार आहे, पण अजूनसुद्धा वरिष्ठ महाविद्यालय चालू करण्याचा सरकारचा विचार नाही आहे आणि ते स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी राजकीय त्यांना मदत मिळावी किंवा विद्यार्थ्यांची मनं जिंकण्यासाठी ते विद्यार्थ्यांच्या भविष्याचं नुकसान करत आहेत। त्यामुळे आज अभाविप पूर्ण महाराष्ट्र राज्यव्यापी आंदोलन करत आहे आणि हे झोपलेलं सोंग घेतलेलं सरकार आहे, त्या सरकारला जागा करण्याचं काम आम्ही या आंदोलनातनं करत आहोत। आणि जरी येत्या लवकरच या विषयावर जर त्यांनी मार्ग काढलं नाही आणि जर महाविद्यालय चालू केली नाही तर याहीपेक्षा आम्ही तीव्र आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभरात उभं करू।